ठरलं तर मग मालिकेचा पहिला भाग तुम्ही पाहिलाच असेल, तर या दुसऱ्या भागाला आपण सुरुवात करूया। आता अर्जुन आणि सायली हे दोघंही जण खूप जास्त खुश असतात, कारण आता अन्नपूर्णा ट्रस्टला हे 50 वर्ष पूर्ण झालेली असतात आणि त्याचाच आता सुवर्ण महोत्सव जो आहे तो साजरा करण्यासाठीच सायली आणि अर्जुन तितक्याच तत्परतेनं तयार असतात। आणि म्हणूनच आता इकडे मात्र सगळ्याचीच अनाउन्समेंट करत असतो आणि म्हणत असतो की बघा, एका अर्थी हे बरंच झालं की आपण सगळेजण या सुवर्ण महोत्सवाला असणार आहोत। त्याच वेळेला अश्विनने सुद्धा या सुवर्ण महोत्सवात सहभागी व्हावं असंच आता वाटत असतं सगळ्यांनाच। आणि म्हणूनच इथे मात्र सायली जी असते ती सगळ्यांना म्हणत असते की तुम्ही काळजी करू नका, अश्विन भाऊजी देखील या सोहळ्याला नक्कीच असतील असं देखील म्हणून ती आता आधार देऊ लागते। तर दुसरीकडे मात्र आता अर्जुन सायली हे 50 वर्ष पूर्ण झालेले असतात, त्यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमी धूमधडाक्यात साजरी करणार असतात। आणि त्याच वेळेला आता कल्पनासुद्धा म्हणत असते की यावर्षीची जन्माष्टमी जरा वेगळी असणार आहे। आणि त्याच वेळेला इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं की जोरात जोरात असा ढगांचा गडगडाट होतो, त्यामुळे सगळ्यांनाच काही कळत नसतं की हे नेमकं चाललंय तरी काय। सायली तर खूप जास्त घाबरते, कारण खूप मोठं असं वादळ आता सुटलेलं असतं आणि ही वादळ कशामुळे सुटलेलं आहे हे काहीच कळायला मार्ग नसतो। पण आता सगळीजण खूप जास्त घाबरतात, कारण अचानकपणे हे सगळं काही होत असतं। तेव्हा मात्र आता अर्जुन जो आहे तो मात्र आता म्हणत असतो की थांबा, आता सगळं काही नीट होईल, काही काळजी करू नका, फक्त पाऊस पडणार असेल म्हणून इतकं मोठं वादळ आलं आहे। तर हे वादळ सगळीकडे सुटलेलं असतं। खरं तर ही वादळापूर्वीची शांतता म्हणतात ना, अगदी तसंच असतं। हे वादळ जे असतं ना ते भयंकर असतं। तर दुसरीकडे कला जी आहे ती आता पोचलेली असते म्हणजे त्या पूजाकडे, आणि पूजाकडे ती दोघंही जण पोचलेली असताना पूजाची सुखरूपपणे सुटका होते। जेव्हा आता पूजाची सुखरूपपणे सुटका होते ना, तेव्हा मात्र आता पूजा जी आहे ती थोडी हायसी होते, परंतु पूजा जी आहे ती सगळी गोष्ट सांगू लागते आणि पूजा म्हणते की इथे मला किडनॅप करून ठेवण्याचं काम आहे ना, ते दुसरं तिसरं कोणी नाही तर राहुलने केलेलं आहे असं देखील ती आता सांगू लागते। आणि जेव्हा ती राहुलचं नाव घेते तेव्हा मात्र आता इथे अद्वैत चकित होतो। तर त्याला ती आता सगळं काही सांगू लागते आणि म्हणते की तुम्हाला जी काही अटक झाली होती ना, त्याला सर्वस्वी जबाबदार आहे ना तो हा राहुल आहे, त्याच्यामुळेच हे सगळं काही झालं आणि त्यानेच हा खूप मोठा घोळ घालून ठेवला आहे हे देखील आता कळून चुकलेलं असतं। दुसरीकडे आता इतका तुफान वारा सुटलेला असतो ना की सायलीसुद्धा खूप जास्त घाबरलेली असते, कारण देवाकडे लावलेला दिवासुद्धा आता विझणार असतो। म्हणूनच सायली जी आहे ती धावत जाते आणि देवाकडचा दिवा आपल्या हाताने पकडते, जेणेकरून तो दिवा जो आहे तो बुजला जायला नको। तर दुसरीकडे आता मधुभाऊ यांना तर कळलेलंच असतं की या सगळ्याच्या मागे कोण आहे ते, त्यामुळे मधुभाऊ जे असतात ते मात्र आता विचार करत असतात की या सगळ्याबद्दलचा खुलासा तर करावाच लागेल। साऊलाच उद्या मी बोलवून घेतो आणि साऊकडनं जे काही आहे ते कन्फर्म करून घेतो, मग आपल्याला समजेल की काय योग्य आणि काय अयोग्य ते देखील आता मधुभाऊ जे आहेत ते विचार करू लागतात। आणि दुसरीकडे मात्र आता मधुभाऊ जे आहेत ते खूप जास्त टेन्शनमध्ये असतात। तर पूजाची सुटका झालेली असते आणि बाहेर खूप जास्त गडगडत असतं, खूप जास्त ती घाबरलेली असते आणि ती कलाला मिठी मारते। कलाला तिने तर राहुलचं सगळं कांड सांगितलेलं असतं, त्यामुळे आता बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आता कळून चुकलेल्या असतात, त्या म्हणजे राहुलबद्दलच्या अद्वैत आणि कलाला। तर दुसरीकडे सायली आणि त्याचसोबत अर्जुन हे बेडरूममध्ये असतात। तर सायली जी आहे ती अर्जुनला म्हणत असते की हे सगळं काय आहे, इतकं कसं वादळ सुटले। अर्जुन म्हणतो काय झालं, असू दे ना, मस्त मोसम आहे, पाऊसही पडेल मग तर दुसरीकडे मात्र आता सायली जी आहे ती म्हणत असते की ना मला पूर्णाजीने सांगितलेलं आहे की श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे, तर या श्रीकृष्ण जन्माष्टमीला कृष्णासाठी एक आपल्याला दागिना घ्यायचा आहे आणि त्यासाठी त्यांनी मला तो दागिना आणायला सांगितला आहे। मग आपण दागिना घ्यायचा का, तर आपण एक काम करूया, चांदेकर ज्वेलर्समधनं तो दागिना घेऊया, म्हणजे कसं त्यानिमित्ताने आपली लॉंग ड्राईव्हही होईल आणि आपल्याला तेवढाच एकमेकांसोबत टाईमही स्पेंड करता येईल आणि आपल्याला दागिनाही आणता येईल असं आता अर्जुनचं म्हणणं असतं। अर्जुनला आता सायली म्हणत असते की तुम्ही ना फक्त संधी शोधत असता हो कुठेतरी जायची, खरंच तुम्ही पण ना एवढ्या लांब जायचे का आपल्याला दागिना घ्यायला। तर आता अर्जुन म्हणत असतो हो बायको, मला एवढ्या लांबच जायचे, चल आपण जायचे उद्या, माझं तर हे नक्की आहे। तर आता सायलीसुद्धा
सुद्धा अर्जुनला म्हणते की बरं ठीक आहे, पण त्याआधी दोघंही जण ठरवतात की एक काम करूया, आपण याबद्दल आहे ना फोन करून सांगूया एकदा अद्वैतला की आम्ही येतोय. अद्वैत इथे एकदम घाईत असतो. अद्वैत जो आहे तो आता अर्जुनला म्हणत असतो की काही अर्जंट काम नाही आहे ना, कारण मी तुला ना नंतर फोन करतो असं तो म्हणतो आणि असं बोलून तो फोन कट करतो. त्यावर अर्जुन आता सायलीला म्हणत असतो की अद्वैत काहीतरी बिझी आहे वाटतं, त्याने लगेचच कॉल कट केला. काय माहिती काय झाले, कोणत्या संकटात तर नसतील ना ते, असा विचार देखील आता सायली करू लागते. अर्जुन म्हणतो मलाही काहीच कळत नाही आहे नेमकं झालंय तरी काय, कारण एवढं टेन्शनमध्ये मी त्याला कधीही पाहिलं नव्हतं जेवढा तो आज होता. तर दुसरीकडे कला ही विचारत असते की काय झालं आहे, तर अद्वैत म्हणतो की काही नाही, अर्जुनचा कॉल होता, पण आता ना आपल्याला ही पूजाची जी व्यवस्था आहे ती दुसरीकडे करावी लागेल, कारण काही झालं ना तरी पूजाच्या जीवाला धोका आहे, कारण पूजावर डोळा ठेवणारी ती लोकं आहेत आणि पूजाला लवकरात लवकर आपल्याला इथून हलवायला हवं. पूजा आता खूप जास्त घाबरलेली असते, कारण पूजाला माहिती असतं की तिने जे काही केलं आहे त्यामुळे आता तिचा जीव धोक्यात आहे, कारण राहुल कधीही तिच्यावर हल्ला करू शकतो आणि म्हणूनच पूजा घाबरलेली असते. तिने सगळं सत्य कला आणि अद्वैतला सांगितलेलं असतं. तर पूजाला आता कला आणि अद्वैत सांगत असतात की तू काळजी करू नकोस, आम्ही तुझ्याबरोबर आहोत, तुला कुठेही एकटीला सोडणार नाही. आणि त्याच वेळेला आता तिकडनं पुन्हा एकदा ढगांच्या गडगडाटाचा आवाज येतो. आता खूप जास्त बिथरलेली असते, ती म्हणजे ती असणारी पूजा जी आहे तिला जवळ आता कला घेते आणि म्हणत असते की काळजी करू नका, मी आहे ना, आणि असं बोलून तिला जवळ घेते. तर दुसऱ्या दिवशी मात्र आता पाहायला मिळतं सायली आणि अर्जुन छान तयार झालेले असतात आणि सायली आणि अर्जुन तयार होऊन आता निघालेले असतात, ते म्हणजे कोल्हापूरला जायला. दोघंही जण कोल्हापूरला जात असताना पूर्णा आजी आणि त्याचसोबत कल्पनाला सांगतात की आम्ही ना कोल्हापूरला जाऊन येतो. त्यावर आता पूर्णा आजी बोलू लागतात की मंडईत जात आहे का, असं म्हणताय की कोल्हापूरला जाऊन येतो, इतक्या लांब चाललात, तर आम्ही ना चांदेकर ज्वेलर्समध्ये जातोय दागिना आणायला. तर इकडे मात्र पूर्णा आजी म्हणतात अच्छा भाल्याकडे चाललात का, म्हणजेच भालचंद्र चांदेकरांकडे. भालचंद्र चांदेकरांकडे नाही, आम्ही अद्वैतकडे चाललोय. तर आता पूर्णाजी सांगतात की अगरे भालचंद्र चांदेकर यांचा नातू अद्वैत चांदेकर, त्यांच्याकडे तुम्ही लोक चालला आहात हा दागिना घ्यायला. अरे पण इतक्या लांब, तर आम्हाला तेवढंच त्यांना भेटणंही होईल असं देखील आता अर्जुन सांगतो. मग आता पूर्णाजी सांगतात की तो भालचंद्र ना माझ्या शाळेतला मित्र आहे, आम्ही त्याला भाल्या म्हणायचो, तर भाल्याला सुद्धा आमंत्रण द्यायचं का, असं आता अर्जुन म्हणत असतो. आणि भाल्याला मी विचारेन म्हणून सांगेन हा, असं देखील मुद्दामून तो पूर्णाजीला म्हणत असतो. तर त्यावर पूर्णाजी आता अर्जुनकडे पाहत असते, कारण अर्जुन आहे ना पूर्णाजीसारखं अगदी भाल्या म्हणत असतो, भालचंद्र काही बोलत नसतो तो. तर त्याचमुळे आता सायली जी आहे ती मात्र आता पूर्णाजींकडे पाहत असते. तर दुसरीकडे मात्र आता सायली म्हणत असते की आम्ही लगेचच जाऊन येतो, चालेल ना. आणि आता सायली आणि अर्जुन हे दोघंही जण कोल्हापूरला जायचं ठरवतात आणि लगेचच जायलाही निघतात. दोघंही जण जेव्हा आता कोल्हापूरला जायला निघतात तेव्हा कल्पना म्हणत असते की तुम्ही दोघंही जण जाताय, सांभाळून जा आणि सांभाळून या, लक्षात असू द्या. आणि असं बोलून ती दोघांनाही निरोप देते. इकडे मात्र पूर्णाजी आता म्हणत असतात की मी खरं तर बोलणार होते ग, पण कसं बोलणार ना, एकतर कितीतरी दिवसानंतर दोघंही नवरा बायको बाहेर पडलेत. मग मला असं वाटलं की जाऊ दे, आपण उगाच कशाला व्यत्यय आणायचा ना, तेवढाच त्यांना वेळही मिळतो एकमेकांसोबत, म्हणूनच मी गप्प बसले. आणि तसंही आज ट्रस्टची सगळी माणसं येणार आहेत, पूजाच आहे, तोपर्यंत ती लोक येतील, तोपर्यंत आपण पूजेचं काय ते आवरून घेऊया. दुसरीकडे आता इकडे कला आणि अद्वैत घरी येऊन पोचलेले असतात आणि राहुलबद्दल काकूला विचारत असतात. तर काकू सांगत असतात की नाही, राहुल तर सकाळपासून कुठेही दिसला नाही आहे, पण तुम्हाला काय झालं, इतक्या घाईत का आहात. तर कला आणि अद्वैत काहीच सांगत नाही. तर तिथे आता नैनासुद्धा आलेली असते आणि जेव्हा नैना तिथे येते तेव्हा आता कला विचार करते की कोणाला विचारायचं. तर नैनाला सुद्धा कला विचारायचा प्रयत्न करते आणि म्हणत असते की तू राहुलला कुठे पाहिलं आहे का. तर कलाला नैना सांगत असते की मी का पाहू, मला काय माहिती तो कुठे आहे आणि तुला काय ग त्याचं एवढं. तर कलाला हे सगळं काही नैना मुद्दामून बोलत असते. तर दुसरीकडे मात्र जो राहुल असतो तो आता जिथे पूजाला बांधून ठेवलेलं असतं ना तिथे जाऊन पोचतो आणि तिथे तर ज्या गुंडांकडे लक्ष द्यायला सांगितलेलं असतं त्याच गुंडांना आता तिकडे बांधून ठेवलेलं असतं आणि पूजा तर तिथे नसतेच. आणि त्यामुळेच आता जो राहुल जो आहे तो चकित झालेला असतो. राहुल विचार करतो की पूजा कुठे गेली आणि ह्यांना कोणी बांधून ठेवलं. त्याच वेळेला आता राहुलच्या लक्षात येतं की नक्कीच काहीतरी गडबड झालेली आहे आणि ह्या पूजाला पळवण्यामध्ये खरं तर या कलाचाच हात दिसतोय, कारण कलाची अंगठी तिथे पडलेली त्याला दिसते आणि त्यामुळे तो समजून जातो की या सगळ्यामागे ही कलाच आहे.
आणि जेव्हा आता कलाची तो अंगठी बघतो ना, तेव्हा मात्र तो समजतो की कलानेच हिला गायब केली. म्हणजे मगाशी मला जे काही वाटत होतं तो काही भास नव्हता, ते सगळं काही खरं होतं हे सुद्धा आता कळून चुकलेलं असतं. आणि त्यामुळेच तो आता त्या गोष्टीचा विचार करतो की जर आता पूजाला कलाने गायब केलं असेल तर माझं काही खरं नाही, म्हणजेच माझं सगळं काही सत्य आता बाहेर येणार. दुसरीकडे मात्र आजोबा विचारत असतात की काय झालं आहे तुम्हाला, तुम्ही त्याला इतकं का शोधताय. त्यावर कला काहीतरी बोलायला जाणार, त्यावर अद्वैत म्हणतो की गोकुळाष्टमीची तयारी करायची आहे ना, त्यासाठी त्याला बघत होतो. हे सगळं ऐकून तर आजोबांना खूप जास्त आनंद होतो. आजोबा म्हणतात की बरं झालं, एका अर्थी हे सगळं काही चांगलंच झालं. म्हणजे कसं, ही मुलं सुद्धा एकदमच आनंदाने राहत आहेत. तर दुसरीकडे सायली अर्जुन जेव्हा गाडीमध्ये बसायला चाललेली असतात तेव्हा समोर पाहतात तर काय, गाडीवर काही ना काही लिहिलेलंच असतं. म्हणजे आता हे शेवटचे क्षण आहेत तुझे, असं काहीच त्या गाडीवर लिहिलेलं असतं, गाडीच्या काचेवर. त्यामुळे आता सायली खूप जास्त घाबरते आणि सायली म्हणते की नक्कीच हे काम महिपतचं असणार आहे. तुम्हाला म्हटलं ना मी, हा महिपत आहे ना पक्का पोचलेला आहे आणि तो आता आपल्या जीवावर सुद्धा उठला आहे. बघा किती भयंकर आहे हे सगळं. तर दुसरीकडे मात्र आता कला जी आहे ती आता अद्वैताला सांगत असते की आपण या सख्यामध्ये खरं तर ना अर्जुनची मदत घ्यायला हवी, म्हणजे अर्जुन आपल्याला नक्कीच या सख्यात मदत करेल. आणि म्हणूनच अद्वैतला सुद्धा ही गोष्ट पटते. अद्वैत आता कलाला म्हणतो की ही भारीच आयडिया आहे, म्हणजेच आपण जर नक्कीच अर्जुनची मदत घेतली ना तर बरं होईल. दुसरीकडे मात्र आता कला जी असते ती म्हणते की थांबा, मला सुद्धा ना खूप असे फोन आलेले आहेत सायलीचे. तर इकडे नैना मात्र त्या दोघांचंही बोलणं ऐकायचा प्रयत्न करत असते आणि नैना जी आहे ती विचार करते की यांचं काय चाललेलं आहे, हे लोक राहुलला इतकं का शोधतायत, असा नैना विचार करते. तर दुसरीकडे कला म्हणते की मला सायलीचे खूप जास्त कॉल आलेत आणि काल अर्जुनचे सुद्धा मला कॉल आले होते, असं अद्वैत कलाला म्हणतो. तर त्यावेळेला आता कला लगेच सायलीला कॉल करते. तर दुसरीकडे मात्र सायली ही घाबरलेली असते, कारण काचेवर लिहिलेलं असतं की तुम्हा लोकांना सोडणार नाही. आणि त्यामुळेच आता सायली घाबरते आणि सांगत असते की बघा हे सगळं काय आहे. तर अर्जुन जो आहे तो सुद्धा तितकाच हुशार असतो. अर्जुन जो आहे तो एक बादली भरून पाणी घेऊन येतो आणि त्या काचेवर टाकतो, जेणेकरून जे काही काचेवर लिहिलेलं आहे ते सगळं काही फुसलं जातं. आणि जेव्हा हे सगळं काही फुसलं जातं ना, तेव्हा मात्र आता जी सायली आहे ती म्हणते की हे सगळं काय आहे. अर्जुन म्हणतो या अशा पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही, तो ना काहीच करू शकणार नाही, आपलं हे काय फक्त लिहिलेलं आहे, आपण हे घालून टाकूया. आणि असं बोलून त्याने आता गाडीसुद्धा चालवायला सुरुवात केलेली असते. दुसरीकडे राहुलसुद्धा निघालेला असतो, कारण त्याला पूजाला शोधायचं असतं. पूजा काही झालं तरी आता कला आणि त्याचसोबत अद्वैतच्या हाती लागायला नको आणि तिने काही बोलायला नको, असंच त्याच्या डोक्यात असतं. तर आता इथे मात्र सायली जेव्हा जात असते तेव्हा महिपतने सुद्धा महिपतच्या माणसांना सांगितलेलं असतं की आपलं काम झालं पाहिजे. तर आता सायलीच्या फोनवर फोन आलेला असतो, तो म्हणजे कलाचा. कला आता जो काही प्रकार आहे तो सगळा काही आता सायलीला सांगत असते आणि राहुलला आम्हाला पकडायचं आहे आणि त्यासाठी अर्जुन भाऊजींची आम्हाला मदत लागणार आहे, असं देखील कला आता सायलीला सांगते. सायली म्हणत असते की खरं तर आम्ही कोल्हापूरलाच यायला निघालो आहोत, आम्हाला ना जरा दागिना घ्यायचा होता, म्हणून आम्ही म्हटलं चांदेकर ज्वेलर्समधनंच घ्यावं, पण तू जे काही सांगतेस ते खूप जास्त भयंकर आहे, तू काळजी करू नकोस, आम्ही तिथे येतच आहोत, यांच्यासुद्धा कानावर मी ही गोष्ट सांगते, असं देखील आता सायली जी आहे ती कलाला सांगते. कलाला सुद्धा आता बरं वाटतं की सायली जी आहे ती येत आहे आणि आता या सगळ्यामध्ये आपल्याला सायलीची आणि त्याचसोबत अर्जुनची मदत होईल. तर दुसरीकडे राहुल सुद्धा त्याच वाटेने यायला निघालेला असतो ज्या वाटेने सायली आणि अर्जुन येत असतात. तर महिपतने आधीच आपल्या माणसांना कामाला लावलेलं असतं आणि त्याने त्या वाटेवर मुद्दामून मोठा दगड टाकायला सांगितलेला असतो, जेणेकरून सायली आणि अर्जुनचा अपघात व्हायला हवा, असाच यामागचा हेतू असतो. आणि त्याने एका मोठ्या डोंगरावर ना तो दगड खाली सोडलेला असतो, जेणेकरून सायली अर्जुनची जेव्हा गाडी येईल तेव्हा तो दगड मध्ये आला की सायली अर्जुनच्या गाडीचा अपघात होईल आणि त्यांचा तिथे मृत्यू होईल. तर दुसरीकडे मात्र आता दिवा विझायला आलेला असतो, मात्र पूर्णाची तिथे पूजा करत असतात. तेव्हाच लगेच देवाकडे जातात आणि देवाकडे जाऊन दिवा विझत असतो, त्याला आता आपला हात लावतात आणि माझ्या मुलांवर कोणतेही संकट येऊ नये असं म्हणतात. पण इथे आता अपघात झालेला असतो, परंतु तो झालेला असतो तो म्हणजे राहुलचा. राहुलची गाडी आणि अर्जुन सायलीची गाडी अशी एकदमच दोघं एकमेकांना टक्कर होणार असते. पण त्याच वेळेला आता राहुलने गाडी क्रॉस केलेली असते, म्हणून गाडी जाऊन झाडावर आदळते
पण इकडे मात्र सायलीला तो सगळा जुना प्रसंग आठवतो, ज्या वेळेला तिचा लहानपणी अपघात झालेला होता रविराजांच्या गाडीचा, आणि तेव्हा तिला हा सगळा प्रसंग आठवतो आणि त्यामुळे आता सायली अजूनच जास्त घाबरते. सायलीला बंद काचेमध्ये सुद्धा सगळं काही तेच दिसत असतं. सायली खूप घाबरलेली असते. अर्जुन तिला म्हणतो, सायली ओके आहेस ना? पण सायलीला श्वास घ्यायला सुद्धा जमत नसतो, इतकी भयंकर ती घाबरलेली असते. दुसरीकडे पूर्णाची देवाकडे हात जोडत असतात आणि देवाला म्हणत असतात की माझ्या मुलांवर कोणतंही संकट यायला नको, कारण आज पूर्णाची जी अन्नपूर्णा ट्रस्टची आज पूजा असते आणि त्याचमुळे आता दोघंही जण दागिना आणायला बाहेर गेलेले असतात. पण पूर्णाचीला वाटत असतं की दोघांच्या बाबतीत काहीतरी वाईट होईल, परंतु आता देवाने ऐकलेलं असतं पूर्णाचींची प्रार्थना. सायली आणि अर्जुन थोडक्यात वाचलेले असतात, परंतु सायलीला खूप जास्त त्रास होत असतो. सायली अक्षरशः गाडीतून बाहेर उतरते. अर्जुन तिला म्हणतो की सायली तू ठीक तर आहेस ना? आणि तो तिला पाणी देतो प्यायला. सायली म्हणत असते की बघितलं ना, मी तुम्हाला म्हणत होते की काही ना काही हा महिपत करणारच, तो शांत बसणार नाही. त्यावर अर्जुन म्हणतो, तू काळजी करू नकोस, सगळं काही नीट आहे. पण आपला अपघात जरी कोणी करायचा प्रयत्न केला तरी सुद्धा आपण ठीक आहोत, तू काळजी करू नको, असं बोलून तो तिला शांत करतो. त्याच वेळेला आता सायलीच्या लक्षात येतं की समोर सुद्धा एक गाडी होती. त्या गाडीचं काय झालं तर दोघंही जण त्या गाडीत बघायला जातात, तर राहुल जो आहे तो रक्तबंबाळ पडलेला असतो. सायली आणि अर्जुन पाहतात तर काय तो राहुल असतो. तर राहुल पाहिल्यानंतर ते दोघंही म्हणतात की हा तर कलाचा धीर आहे ना? सायली होच म्हणते. मग आता राहुल आयता त्यांच्या हाती लागलेला असतो, त्यामुळे आता ती लोक खुश असतात आणि म्हणत असतात की चला आता हा नेमका आपल्या हाती लागलाय, तर ह्याला कसं सोडायचं, ह्याला सोडून उपयोग नाही. म्हणूनच आता एका बंद खोलीत त्याला बांधून ठेवले जातं. जेव्हा त्याला जाग येते ना, तेव्हा तो इकडे तिकडे पाहतो. तो म्हणतो की माझा तर अपघात झाला होता, पण मी आता इथे कुठे येऊन बसलो, असं त्याला वाटत असतं. तर इकडे मात्र अर्जुनने ना वेषांतर केलेलं असतं आणि अर्जुन वेषांतर करून तिथे पोचलेला असतो. अर्जुन म्हणतो की घ्या, हे घ्या, पाणी घ्या, तुम्हासनी ना लागलं होतं म्हणूनच मी तुम्हाला उचलून इथं आणलंय, असं तो म्हणतो. आणि त्याच वेळेला मात्र तो म्हणतो की चला हे घ्या तुमचं पाकिट आणि हे घ्या तुमचा मोबाईल, असं बोलून अर्जुन राहुलच्या हातात त्याचं पाकिट आणि मोबाईल देतो. त्याच वेळेला पाकिटातनं काही पैसे काढून राहुल त्या अर्जुनच्या हातात देत असतो आणि तुम्ही माझा जीव वाचवलात, मला वाचवलं, त्यासाठी तुम्हाला हे पैसे. पण अर्जुन त्याचे काही पैसे घेत नाही. तेवढ्यातच त्याच्या मोबाईलवर आता पूजाचा कॉल आलेला असतो. पूजा आता राहुलला सांगत असते की राहुल, अरे मला ना तुला एक गोष्ट सांगायची आहे. खरं तर ना मला थोडे पैसे हवे आहेत, मी तोंड माझं उघडणार नाही, पण मला पैसे दे. मी खरंच सांगते रे, मला आता ना इकडनं निघून जायचे, मला नाही राहायचं आहे इथे. मी तुला कोणत्याही संकटात अडकवणार नाही, पण मला थोडे पैसे दे, म्हणजे मला इकडनं सटकता येईल. तर आता राहुल म्हणत असतो की मला माहिती आहे तू कलाने सांगितले म्हणून हे सगळं करते. पण आता राहुलला पूजा सांगत असते की असं काहीच नाही आहे, मी मुद्दामून असं करत नाही आहे, मी खरंच तुला सांगते मला नाही राहायचं आहे इथे, मला इकडनं जायचं आहे. मी तुला ॲड्रेस देते, तिथे तू पैसे घेऊन ये. आणि तिने एका हॉटेलचा ॲड्रेस त्याला दिलेला असतो. हे सगळं काही ना कला आणि अद्वैतच्या सांगण्यावरनं तिनं केलेलं असतं. तर दुसरीकडे राहुल आता रिकामी बॅग घेऊन भेटायला आलेला असतो आणि तो पूजाला म्हणत असतो की हे घे पैसे. पूजा देखील तितकीच हुशार असते. पूजाला माहिती असतं की हा काही पैसे देणार नाही आणि तो आता तिच्या जवळ येतो आणि तिला पुन्हा एकदा पकडायचा प्रयत्न करतो. पण त्यावेळेला पूजा राहुलच्या हाताला चावते आणि तिकडनं पळते. आणि आता एका बंद खोलीत तिथे कला येऊन पोचलेली असते आणि कलाच्या मागोमाग तिथे तो आलेला असतो, म्हणजे राहुलला असं वाटतं की तिथे आता आलेली आहे ती म्हणजे पूजा. पण पूजा न बघता तिथे आता कला असते. कलाला बघून तर राहुल खूप जास्त घाबरतो. राहुल म्हणतो ही तर कला आहे आणि तू इथे काय करतेस? तर कला म्हणते की आता तू आमच्या पूर्णपणे प्लॅनमध्ये अडकला आहेस. तर पुढील भागामध्ये पाहायला मिळतं सायली, अर्जुन आणि सगळीजण तिथे पोचलेली असतात. पण त्याच वेळेला आता खूप मोठा हंगामा होतो आणि त्यावेळेला आता इकडे मात्र जो राहुल असतो त्याने आता कलाला किडनॅप केलेलं असतं आणि तो म्हणतो की जर कोणीही पुढे आलं ना तर बघा. चांदेकरांच्या फॅमिलीमधले सगळेच जण खूप जास्त घाबरलेले असतात. तर सायली आणि अर्जुनसुद्धा घाबरलेले असतात. तर कलावर त्याने बंदूक रोखून ठरलेली असते आणि कलाला तो घेऊन बाहेर पडतो आणि म्हणत असतो की जर कोणी पुढे आलं ना तर बघा. आजोबांना तर खूप जास्त टेन्शन आलेलं असतं आणि अद्वैतला तर आता काय करावं कळत नसतं. तर आता राहुलला हळूहळू करून कलाला तिकडनं घेऊन पळतो आणि त्याने एका ठिकाणी कलाला बांधून ठेवलेलं असतं. कलाला धड बोलताही येत नसतं. तर राहुल आता म्हणतो की तुझा खेळ मी संपवतो, बघ तू आता, तू जर काही जास्त दादागिरी करायला गेलीस ना तर बघ, त्याच्यासाठी हे खूप जास्त घातक आहे, असं बोलून तो तिला मारायचा प्रयत्न करतो. तर दुसरीकडे आता राहुल, महिपत आणि त्याचसोबत इथे मात्र गायत्रीने या आईला म्हणजेच पूजाच्या आईला किडनॅप केलेलं असतं. ती म्हणत असते की प्लीज मला सोडा, परंतु ते तिघंही जण तिला बांधून ठेवत असतात.
कारण त्यांना असं वाटत असतं की काही झालं तरी पूजाने सगळं सत्य राहुलचं सांगायला नको. दुसरीकडे आता कलाला शोधण्यामध्ये अद्वैत, अर्जुन आणि त्याचसोबत सायली लागलेली असतात आणि जिकडे तिकडे जाऊन कलाला आवाज देत असतात. आता कला ह्यांना सापडेल का आणि सायली अर्जुनवर कोणतं नवीन संकट तर येणार नाही ना, येणाऱ्या भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा, बाय.